फरान वाडकर इथं ऍडमिशन घ्यायसाठी. तुम्ही ऍडमिशन घ्यायला आले? या इकडे सेल्फी काढू. मी इकडे. हे काय DSLR कॅमेराला मोबाईल लावलाय? हे म्हणजे ताजमहलवर टॉवेल वाळत घालण्यासारखे. ही माझी नवीन टेक्नॉलॉजी आहे, मी डेव्हलप केलेली आहे. कसली? ऍक्च्युअली फोटो याच्यातूनच निघतो आणि याच्यातनं डायरेक्ट इंस्टाग्राम आणि फेसबुकला अपलोड होतो. माहिती का, ही माझी टेक्नॉलॉजी आहे नवीन. मग तुम्ही फोन कसा करता? कॉइन बॉक्स वरून. मी नेहमी कॉइन बॉक्स वरूनच फोन करतो. मग तुम्ही फोन करायला मोबाईल नाही वापरत? अरे पागल, मग याच्यातून फोन पण होतो? अरे यार, हे मोबाईल मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली. मला वाटलं की फक्त फोटो काढायचे आणि फेसबुकला अपलोड करायचे असं. मला माहितच नाही, फक्त मला वाटलं फोटोच काढतात त्यांनी. नाही, तुमचं काय माहितीये का, तुम्ही असं मिक्सर मध्ये दाणे टाकता कुटायला आणि बत्ता घेऊन मग तो कुटता तुम्ही असा. हा करेक्ट आहे, आम्ही तसंच करतो. हो, एक मिनिट. शब्बत, काय ते हेमांगी कवी आहे का रे? हा, हेमांगी कवीच आहे. अरे नमस्कार, तू मागच्या पिक्चरला आले नाही तुझ्या प्रमोशनच्या साठी? कुठल्या पिक्चरच्या? त्यांचा पिक्चर होता ना, सविता दामोदर पंत. काय? सविता दामोदर पंत पिक्चर. मग अर्ध बरोबर आहे. सविता दामोदर पंत वेगळं, सविता दामोदर परांजपे. अरे पण सेमच आहे ना. काय दामोदर पंत पिक्चर मध्ये भरत जाधवच्या अंगात दामोदर पंत येतात, यांच्या पिक्चर मध्ये हिरोईनच्या अंगात हेमांगी दामोदर पंत येते. ते तुम्ही म्हणत असला तरी तो चित्रपट बघितला आम्ही, आणि त्याच्यात हेमांगीची खरंच वेगळी भूमिका होती. ती शास्त्रीय गायिका दाखवली आणि तसं तानपुरा वगैरे वाजवतात ते शास्त्रीय गायक. बापरे, म्हणजे एवढा कॉमेडी पिक्चर होता तो? अरे हे आधी सांगितलं असतं लोकांना तर जास्त लोक आले असते पिक्चरला, असं म्हणतो मी. खरं? एक मिनिट, तसं नाही येते. ते खरंच आहे की हेमांगी कवी त्या हिरोईन मध्ये घुसत असतात त्यांच्या. हेमांगी कवी हिरोईनच्या अंगात घुसते. हो. अरे असं असतं तर अख्ख्या पिक्चर मध्ये हिरोईनने 2-4 स्किट तर केलेच असते ना. केले असते का? एक मिनिट, ती स्किट करत नाही. मग शी इज अ डान्सर नाव. तरी पण तुला सांगू का, रक्तात घुसलेली कॉमेडी कधी जात नाही. कसं? डान्स झाल्यानंतर अख्खा ऑडियन्स तिला लाफ्टर देतोय. मानलं पाहिजे, या बाईला सलाम आहे आपला. वा, करेक्ट आहे. ऐसे मशीस. ए शांतता, ए शांतता. अरे असं नाही रे, ते ये शांतता नाही. ए शांतता, चल बोल. ए शांतता. याचा हुकलेला आहे, मीटरच हुकलाय याचा. तुम्ही स्टुडंट आहे का? स्टुडंट आहे तुम्ही? अरे स्टुडंट नाही तर दुसरं कोण दिसून राहिलं तुला? आम्ही तर ऍडमिशन घेण्याकरता आलेलो आहे. ऍडमिशन फॉर्म कुठे भेटते ते सांग पहिले. मी काय म्हणतो, तुम्ही पेन्शन फॉर्म का नाही भरत? हे बघा, काही बोलायचं नाही आहे. वाडकरचं एक वेगळं महत्व आहे इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे काय, 3W ला लय महत्व आहे. हा, अरे म्हणूनच तर प्रत्येक वेबसाईटच्या पुढे लिहितात ना WWW. काय 3W काय? 3WW म्हणजे वेब, व्हॉट्सअप आणि वाडकर. लक्षात ठेव. सेम माहिती. W लक्षात ठेव, असं बोलायचं नाही. चल इकडे सेल्फी घे. ए हा, तुझं काय बाबा, एंट्री घेतली तर काहीतरी बोल. तुम्ही स्टुडंट ना, आम्ही जाऊन सांगतो. अरे लाफ्टर मध्ये गेलं ना ते, परत बोल. अरे उद्या आता बोल. तुम्ही स्टुडंट आहात ना, ठीक आहे, तुम्हाला फॉर्म पाहिजे ना, आणून देतो, थांबा. अरे असं काम करून घ्यायचं असं. हे घे, चला. ए शाबास, थांब. क्या बात है सागर, क्या बात है. स्टुडंट्स, लाईफ इज रेस. लाईफ इज रेस. एनीबडी प्लीज एक्सप्लेन मी, हे घरचं कुठल्या पक्षाचं आहे? हे विरोधी पक्षाचे. हे विरोधी पक्षाचे. कसं काय?
एक्सप्लेन ह्याच्यावर जर वर्षा लिहिलं असतं तर सत्ताधारी पक्षाचं झालं असतं ह्याच्यावर काहीच लिहिलं नाही म्हणून हे विरोधी पक्षाचे आहे, सर. Getting. शट अप स्टुडंट्स. हे असले विनोद इथे चालणार नाहीत. मग कुठले विनोद चालतात? यू चॅलेंज मी आता मी तुमची परीक्षा घेतो. मला सांगा, स्मिता शेवाळे जर स्विमिंग पूल मध्ये असेल तर कुणीच त्या स्विमिंग पूलच्या आजूबाजूला जात नाही का? कारण सगळेच एकमेकांना सांगतात स्विमिंग पूल मध्ये शेवाळ आहे, स्विमिंग पूल मध्ये शेवाळ आहे. It's a joke. Understand? This is a joke. Yes. One more. सौरभ गोखले इकडे बसला. इकडे बस पुढे. हा, सौरभ गोखले जर सिद्धार्थ जाधव सारखा डान्स करत असेल तर त्याचं आडनाव काय असेल? जाधव? गोखलेच. जो डान्स करून करून कोणासारखं करणार? सुनील शेट्टी सारखं. सर एक मिनिट प्लीज सर. सुनील शेट्टीवर काय बोलू नका, त्यांच्या बहिणीला राग येईल. कोण? नीता शेट्टी. काय साम्य दोघांमध्ये? नाही ना, साम्य मस्त दिसते. साम्य असतं तर ही कशी बोलली असती? तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा 3 वेडिएट्स. तर मंडळी थुकरटवाडी ऍक्टिंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलंय आपल्या 3 वेडिएट्सनी. आता बघायचंय या स्कूल मध्ये पुढे आणखी काय काय धमाल येणार, पाहूयात उद्याच्या भागात. तर सिनेमाच्या इतरही सगळ्या कलाकारांची गप्पा मारणार आहे, पण आता येणार आहे नाटकाकडे. आरोह, नाटकाचं नाव आहे वाय सो गंभीर. काय आहे पण नाटक? तुम्हाला प्रश्न विचारायला लावणार असं नाटक आहे. गंभीर घराण्यात घडणारं एक नाटक आहे. पहिली स्टेजवरची सिटकॉम आहे. आणि नाटकात गंभीर असा शब्द असला तरी ह्या नाटकात गंभीर काही नाही आहे. ना याच्यातली पात्र गंभीर आहेत, ना विषय गंभीर आहे, न गौतम गंभीर ना गौतम गंभीर आहे. तू व्यक्तिरेखा करतोयस ती काय? मी सौरभ गंभीर हे पात्र त्याच्यात करतो. अतिशय अतरंगी, आगळबगळ, ढगळ, थोडासा असा शाब्दिक खोट्या करणारा. आणि परत एकदा अजिबात गंभीर नाही आहे हा सौरभ. इकडे गोखले आहे पण ते गंभीर बिलकुल नाही आहे. वा 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 वा. तर मंडळी, मला सगळ्या पाहुण्यांना सांगायला आवडेल की हे आमचं पर्व आहे होऊ दे व्हायरल पर्व. आणि आमच्या या होऊ दे व्हायरल पर्वामध्ये जे नवनवीन कलाकार हिरे सापडलेले आहेत, आता ते सुद्धा सेलिब्रिटी होत आहेत. आता फिनालेकडे चालली आहे ही स्पर्धा आणि हवा येऊ द्याचं हे नवं रूप आहे असं मी म्हणेन या सगळ्या कलाकारांच्या माध्यमातून. तर सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला.